नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 कडून ऑपरेशन थंडर 2.0 अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहनलाल वाजपेयी नगर परिसरात सापळा रचला। यावेळी आरोपी शातेज कुमार नेक प्रसाद शाहू या निळ्या रंगाच्या ऍक्टिवावर बसलेला आढळला। त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 961 ग्राम गांजा अंदाजे 24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच त्याच्याकडील दुचाकी आणि एक मोबाईल सुद्धा पोलिसांनी जप्त केलाय। पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने हा गांजा एका महिलेकडून घेतल्याची कबुली दिली। यानंतर पोलिसांनी शांतीनगर परिसरातून महिला आरोपीला ताब्यात घेतले। तिच्या चौकशीत फारुक नावाच्या व्यक्तीकडून गांजा पुरवठा होत असल्याचे समोर आले। या प्रकरणात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फारुक हा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। दोन्ही अटक आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी कळमना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कार्यवाही पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। क्राईम ब्रँच युनिट क्रमांक 5 नागपूर येथील पथकातील हवालदार नजीर शेख आणि राजू टाकळकर विशाल नागबेडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस ठाणे कळमनाच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती गांजाची विक्री करण्यासाठी घेऊन येत असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आमच्या पथकातील एपीआय कदम आम्ही स्वतः, त्यानंतर आमच्या पथकातील राजू टाकळकर विशाल, राजू सिंग राठोड, रोशन गणेश ठाकरे आणि पथकातील इतर अंमलदार आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन रेड कारवाई केली। त्या रेड कारवाईमध्ये आम्हाला एक व्यक्ती ऍक्टिवा गाडीमध्ये संशयास्पदरित्या जाताना दिसला। त्याला आम्ही पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्या डिक्कीमध्ये 961 ग्रॅम गांजा आम्हाला मिळून आला। दोन पंचासमक्ष एनडीपीएस कायद्याअंतर्गत तरतुदीच्या अनुषंगाने संपूर्ण कारवाई करून 961 ग्रॅम गांजा, एक मोबाईल आणि त्याची ऍक्टिवा गाडी असा एकूण 84,025 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केला। आरोपीला आणून त्याच्या विरुद्ध पुढील कारवाई करता पोलीस ठाणे कळमना येथे पोलीस अपराध नंबर 347/26 कलम 8 क 20 ब आणि 29 असा एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आणि माननीय पोलीस उपायुक्त डिटेक्शन राहुल भागणीकर सर यांच्या निर्देशानुसार याच्या गुन्ह्याची बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये यांनी हा गांजा कोणाकडून आणला होता याबद्दल अधिक चौकशी केली असता त्यामध्ये एक महिला जी ई रिक्षा चालवते त्या महिलेचं नाव निष्पन्न झालं आणि दुसऱ्या दिवशी 29 तारखेला आम्ही महिला वय 20 वर्ष हिला आम्ही पोलीस ठाणे शांतीनगर या प्रेमनगर, झेंडा चौक, लोधी मोहल्ला, पोलीस ठाणे शांतीनगर या परिसरातून तिला आम्ही ताब्यात घेतलं आणि तिच्याकडे अजून चौकशी केली असता तिने तो माल अजून कुठून आणला याबद्दल अधिक माहिती घेतली असता अजून एक पाहिजे आरोपी फारुक नावाचा व्यक्ती, ज्याचा मोबाईल नंबर आम्हाला प्राप्त आहे आणि त्याचं लोकेशन घेतलं असता तो व्यक्ती सध्या तेलंगणा या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली। यावरून यातील जो मुख्य आरोपी जो अटक केला तेज कुमार नेक प्रसाद शाहू वय 30 वर्ष, राहणार मोहनलाल वाजपेयी नगर, प्लॉट नंबर 5, बुद्ध विहाराजवळ, पोलीस ठाणे कळमना, अशा व्यक्तीच्या मिळालेल्या माहितीवरून आणि जप्त मुद्देमालावरून आम्हाला अशा प्रकारे आम्ही त्याची बॅकवर्ड लिंकेजचा तपास करून दोन आरोपी अटक करून तिसरा आरोपी निष्पन्न केलेला आहे आणि त्याबद्दल एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत पोलीस ठाणे कळमना या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करून पुढील कारवाई केलेली आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत।